तर किडन्या ज्याच्या आधीपासून कॉम्प्रोमाइज्ड असतील, एखाद्याला जर आजार असेल एखाद्या किडनीचा, तर कदाचित त्याच्यावर त्याचा स्ट्रेन येऊ शकतो. म्हणून डॉक्टर्स त्या लोकांना सांगतात की तुम्ही प्रोटीन जास्त घेऊ नका. प्रोटीन जास्त घेतल्याने किडन्या खराब होतात हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. तो डोक्यातनं पहिल्यांदा काढून टाका. वेळात वेळ काढून हे सगळं करायचं असं ठरवत होतो, पण होत नव्हतं. आज फायनली मी बनवतोय हा व्हिडिओ एकदाचा. असं एक मनात विचार आला गेल्या कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये की चला आपण एक वेगळं काहीतरी करूया. घरातल्या घरात वॉकिंग सुरू होतं, रनिंग सुरू होतं थोडंफार, पण बाहेर पडता येत नव्हतं. मग पुन्हा एकदा व्यायाम सुरू केला, जिम करायची असं ठरवलं. आणि मग गेल्या वर्षभरात मग बॉडी ट्रान्सफॉर्म झाली. म्हणजे जे 17, 18, 19% फॅट होतं ते साधारणपणे कमी करत करत एक 9.5-10% गेलो होतो. आताही साधारण 11च्या आसपास असते. तर हा जो अनुभव असतो तो इतरांसोबत मला शेअर करायचा होता. खूप दिवसांपासून सगळे म्हणत होते की तुम्ही नक्की कसं केलं मला सांगा, आणि फायनली आज ते मी करतो आहे. तर ही जी सुरुवात करतो आहे त्यात मेन जो भाग असतो तो प्रोटीन इंटेकचा असतो. परवाच्या लाँग रनच्या वेळेस मला लोकांनी विचारलं की सर तुम्ही मला प्रोटीनबद्दल आम्हाला गाईड करा. आणि या आठवड्याचं आपलं थीमसुद्धा आहे प्रोटीन जिंदाबाद. त्याच्या पुढच्या आठवड्यात कार्बोहायड्रेट जिंदाबाद, आणि नंतर आपण न्यूट्रिशनबद्दल बोलणार आहोत. पण त्याच्या आधी प्रोटीनबद्दल मी हा व्हिडिओ आज बनवतो आहे. बेसिकली आपलं मसल जे आहे ना, आपलं शरीर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपलं शरीर जे आपलं हाडं, आपले ऑर्गन्स आणि आपलं हे पूर्ण जे शरीर आहे हे एका ठिकाणून दुसरीकडे नेण्यासाठी आपले मसल्स काम करतात ना. आपले मसल्स आपल्या बोन्सला आणि जॉईंट्सला हलवतात आणि आपल्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात. हे मसलचं प्रायमरी काम आहे, लोकोमोशन. आणि या मसल्सला तुम्ही जितकं स्टिम्युलेट कराल, जितकं ग्रोथ त्याची अचीव कराल, तितके ते दिसायला सुडवलं आणि चांगले दिसतात ना. आपल्याला जी दिसायची असतात मस्क्युलर बॉडी म्हणतो ज्याला आपण. पण त्याला स्टिम्युलेट करण्यासाठी एकतर त्याला व्यायामाची गरज आहे. म्हणजे नेहमीच्या बेसिक कामापेक्षा पलीकडे तुम्ही त्याला स्ट्रेन दिला, म्हणजे प्रोग्रेसिव्ह रेजिस्टन्स ट्रेनिंग असं त्याला म्हणतात, ते करायला पाहिजे. ही पहिली बेसिक रिक्वायरमेंट. पण ते मसलची साईज वाढण्यासाठी आणि ते छान दिसण्यासाठी त्याला खाद्य पण पुरवावं लागतं ना. मग त्याचं बिल्डिंग ब्लॉक काय असतं मसलचं, तर प्रोटीन. म्हणजे एखादी बिल्डिंग बांधण्यासाठी जसं एक विटा त्याची गरज असते विटांची, तसं आपण म्हणूया की विटा म्हणजे प्रोटीन आहे. पण त्या विटांना एकत्र धरून ठेवण्यासाठी जे सिमेंट वापरलं जातं ते आपण असं म्हणू की त्याला लागणारी ऊर्जा म्हणजे एनर्जीसुद्धा, म्हणजे कार्बोहायड्रेट्ससुद्धा लागतात. आता कार्बोहायड्रेट्स किती आणि प्रोटीन किती हे सगळ्या प्रमाणावर ते मसल कसं होईल हे डिपेंड करतं. प्रमाणापेक्षा जास्त कार्बोहायड्रेट घेतले तर ते अर्थात फॅटमध्ये कन्वर्ट होणार आणि चरबी जास्त वाढणार. चरबी हे फक्त स्टोर्ड एनर्जी आहे. जर योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट मिळाले आणि प्रोटीनसुद्धा घेतलं गेलं तर त्या प्रोटीनचा वापर करून छान मसलचं आपलं डेव्हलप होणार. आणि त्यासाठी मसलला स्टिम्युलेट करण्यासाठी अर्थात व्यायामसुद्धा तेवढा झाला पाहिजे. हे बेसिक्स आहेत. आणि प्रोटीन किती घ्यायचं हे नेहमी विचारलं जातं है ना, आम्ही किती प्रोटीन खायचं. तर सर्वसामान्य माणसाला बेसिकली जस्ट ज्याला काहीच असं फारसा व्यायाम नाही करायचा, जसं बसल्या बसल्या काम आहे, घरातलं काम आहे किंवा थोडंफार इकडे तिकडे हलतात, जास्त काही नाही, त्यासाठी एक बेसिक रिक्वायरमेंट म्हणजे 0.8 ग्रॅम्स पर kg बॉडी वेट असं म्हणतात. म्हणजे एका किलोला साधारण 0.8 ग्रॅम. म्हणजे माझं वजन आता 75 किलो आहे. माझं उदाहरण आपण घेऊन चालू तर साधारण 0.75 × 8 म्हणजे साधारण एक 60 ग्रॅम प्रोटीन माझ्यासाठी पुरेसे आहे. पण जर मी व्यायाम करत असेल, मला एक्स्ट्रा म्हणजे ॲथलेटिक जे कोणी असतात, जे कुठलाही व्यायाम करतात, कुठला खेळ खेळतात, व्यायाम करून जिम करतात, रनिंग करतात, अशा लोकांसाठी प्रोटीनची रिक्वायरमेंट जास्त असते. आणि जर तुम्ही ती नाही घेतलं प्रोटीन जास्त प्रमाणात तर मग काय होतं, तुमचा मसलचा लॉस होतो. म्हणून आयडियली तुम्हाला जर मसल मास ग्रो करायचं असेल, म्हणजे मेंटेन करायचं असेल तर, आणि ग्रो करायचं असेल तर तुम्हाला 0.8 ग्रॅम पर kg बॉडी वेट घेऊन अजिबात चालणार नाही. चांगल्या पद्धतीचे मसल्स ग्रो करायसाठी किमान 2 ग्रॅम पर kg बॉडी वेट घ्यायला पाहिजे. आता मी स्वतः गेले वर्षभर ते फॉलो करतो आहे. आता यात खूप प्रश्न आहेत की प्रोटीन जास्त घेतल्याने काय होतं. लोकांचे गैरसमज खूप आहेत की किडन्या खराब होतात. तर किडन्या ज्याच्या आधीपासून कॉम्प्रोमाइज्ड असतील, एखाद्याला जर आजार असेल एखाद्या किडनीचा, तर कदाचित त्याच्यावर त्याचा स्ट्रेन येऊ शकतो. म्हणून डॉक्टर्स त्या लोकांना सांगतात की तुम्ही प्रोटीन जास्त घेऊ नका. का तर त्याची किडनी ऑलरेडी खराब झाली, त्याला प्रोटीन डायजेस्ट म्हणजे त्याला ते प्रोसेस करता येत नाही आहे. पण नॉर्मल व्यक्तीला जे 99.99% आपण लोक जे आहोत नॉर्मल, त्या लोकांना काहीही प्रॉब्लेम नाही आहे. प्रोटीन जास्त घेतल्याने किडन्या खराब होतात हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. तो डोक्यातनं पहिल्यांदा काढून टाका. हे खूप स्टडीजमध्ये प्रूव्ह झालं आहे की 2, 2.5-3 ग्रामपर्यंतसुद्धा पर kg बॉडी वेट प्रोटीन घेतलं जाऊ शकतं. म्हणजेच माझं वजन 75 किलो आहे तर मला 75 × 2 आयडियली 75 × 2.2 म्हणजे एका पाऊंडाला 1 ग्राम असं म्हणतात. म्हणजेच एका किलोला 2.2 ग्रॅम असायला पाहिजे. पण रफली आपण कॅल्क्युलेशनसाठी 2 ग्रॅम पकडू. तर 75 किलोच्या माझ्यासारख्या माणसाला 75 × 2 म्हणजे 150 ग्रॅम प्रोटीन रोज घेतलं गेलं पाहिजे. आता हे 150 ग्राम कसं येणार, कशातून येणार. माझ्यासारख्या नॉन व्हेजिटेरियन माणसाला, मला तर नॉनव्हेज खूप आवडतं, हे त्यातल्या त्यात पॉसिबल आहे. पण तरीसुद्धा ते इतकं सोपं नाही आहे. मी दररोज सकाळी
10 उकडलेली अंडी खातो, होय 10 अंडी, म्हणजे त्यातलं फक्त व्हाईट मेनली घेतो मी 8 अंड्यांचं आणि 2 अंड्यांचं येलो बलक घेतो. तर 10 अंड्यांचं एग व्हाईट म्हणजे एका अंड्याच्या एग व्हाईटमध्ये 3.6 ग्रॅम प्रोटीन असतं. तर गुणिले 10 म्हणजे साधारण 36 ग्रॅम मला 10 अंड्यांचं व्हाईट खाल्ल्यावर मिळतात. मग जे लोक नॉनव्हेज खात नाहीत, अंडी खात नाहीत, त्यांनी 36 ग्रॅम प्रोटीन मिळवण्यासाठी काय करायचं? उदाहरण बघा तुम्ही, मला 150 ग्रॅम करायचं दिवसभरात. मग मी सकाळ संध्याकाळ जर दिवसातून 3 वेळा जर अंडी खाल्ली 10-10 तरी माझं 36 गुणिले 3 म्हणजे हार्डली 100 ते 120च्या दरम्यान म्हणजे 110-115 ग्रॅम्स प्रोटीन होणार आहे. तरीसुद्धा 150 होत नाही आहे. मग मी काय करतो आहे की मी रोज संध्याकाळी जवळपास आमच्याकडे संध्याकाळी दररोज आयदर चिकन किंवा फिश किंवा प्रॉन्स किंवा असं काहीतरी असतं, म्हणजे प्रोटीनचा सोर्स. तर चिकनमध्ये साधारण 100 ग्रॅम चिकन जर तुम्ही घेतलं त्यात 25 ग्रॅम साधारण 22-23-25 ग्रॅम प्रोटीन असतं. म्हणजे किमान एक 300 ग्रॅम चिकन जर रात्री खाल्लं तर त्यातून 75 ग्रॅम, सकाळी 10 अंडी खाल्ली तर 36 म्हणजे 100च्या आसपास 110च्या आसपास ग्रॅम जातं. तरीसुद्धा 40 ग्रॅम कमी पडत आहेत. मग बाकीच्या गोष्टीतून मिळतं, आपल्याला भातातून मिळतं, डाळीतून मिळतं, दुधातून मिळतं, अनेक गोष्टी आहेत, पण त्यात कमी असतं. म्हणजे त्या मानाने प्युअर प्रोटीन हे नॉन व्हेजिटेरियन सोर्सेसमध्ये जास्त असतं. व्हेजिटेरियन सोर्सेस काय असतात प्रोटीनचे? तर तुम्ही मोड आलेले कडधान्य खाऊ शकता, पनीर घेऊ शकता, दूध घेऊ शकता. सोयाबीन खूप चांगला सोर्स आहे प्रोटीनचा व्हेजिटेरियन लोकांसाठी. पण इश्यू असा आहे की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रोटीनसोबतच कार्बोहायड्रेट्ससुद्धा जास्त असतात. म्हणजे सहसा म्हणजे दूध बघाल तर त्यात कार्बोहायड्रेट म्हणजे साखर पण असते, त्यात फॅटसुद्धा असतं. त्यामुळे तुमचं कॅलरीचं जे गणित असतं, कारण शेवटी हे गणित असं आहे की आपल्याला प्रोटीन जास्त घ्यायचं आहे, पण जर तुमचं गोल फॅट लॉस करणं आहे आणि मसल बिल्ड करणं आहे तर तुमचं फॅटसुद्धा कमी करायचं आहे आपल्याला. म्हणजे कॅलरीचं टोटल इनटेक जे आपण आत ऊर्जा घेतो आहे ती आपल्याला कमी ठेवली पाहिजे. कारण हे सगळं गणित असं एक सिंगल आस्पेक्ट बघून होत नाही. वेट लॉस म्हणजेच ॲक्च्युली फॅट लॉस व्हायला पाहिजे. वेट लॉसमध्ये मसल लॉस होऊन चालत नाही. तर फॅट लॉस होण्यासाठी तुम्हाला टोटल कॅलरीज, मग आता कॅलरीज किती घेतल्या पाहिजेत, मग प्रोटीन आपण 150 ग्रॅमच मला जे घ्यायचं आहे ते मी कसं मोजून घ्यायचं, आणि कार्बोहायड्रेट किती घ्यायचे, हे सगळं जे आहे ना, हे खरं तर याला खूप सारे लेक्चर्स लागणार आहेत, एका याच्यात कवर होऊ शकत नाही. पण मी आज थोडक्यात बेसिक्स सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट रिक्वायरमेंट आहे ती तुम्ही हे मोजायला सुरू करा. तुम्हाला वाटेल हे काय किचकट आहे डॉक्टर, आम्हाला काहीतरी शॉर्ट फॉर्म सांगतील किंवा एखादा मॅजिक फॉर्म्युला सांगतील असं तुम्हाला वाटलं असेल. ह्यात कुठलाही मॅजिक फॉर्म्युला नसतो. तुम्हाला थोडा अभ्यास करावाच लागेल. आणि तुम्हाला जर अभ्यास करायला आवडत नसेल, कंटाळा येत असेल तर मग तुम्ही मग तुम्ही एखादा कोच हायर करा किंवा डायटिशियनचा सल्ला घ्या. आणि जर ते तुम्हाला शक्य असेल तर ते पहिले करा. कारण कोच कधी पण तुम्हाला गाईड करतो, डायटिशियन तुम्हाला तुमचा रेडीमेड डाएट बनवून देईल, किती प्रोटीन खायचं, किती काय फॅट घ्यायचं, कार्ब्स घ्यायचं, हे सगळं करून देईल. पण मला स्वतःला असं वाटतं की आपण जर याचा अभ्यास थोडा केला, थोडंसे एफर्ट घेतले ना, तर तुम्हाला आपल्याला स्वतःला हे स्वतःचं डाएट आणि सर्व काही गोष्टी मॅनेज करता येऊ शकतात. आज यूट्यूबवर इतके चॅनल्स आहेत, मराठीतसुद्धा फार नाहीत पण आहेत काही चॅनल्स जिथं हेल्प केली जाते. मला खास करून असं वाटत होतं की इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये सांगणारे हजारो अक्षरशः चॅनल्स आहेत, ज्याचा मी स्वतः अभ्यास केला. मी त्यांना फॉलो केलं आहे वर्षभर, आणि मी डॉक्टर असल्यामुळे सुद्धा मी त्याचा अभ्यास केला या विषयाचा, आणि मला ते रिलेटिव्हली सोपं गेलं. पण साध्या सोप्या भाषेत जे मला समजलं आहे ते समजावून सांगावं आणि मराठीत सांगावं, हा खूप दिवसापासून विचार होता. म्हणून मी हे सगळं एफर्ट घेतो आहे. जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच मी हे कंटिन्यू करेन. त्यासाठी अर्थातच म्हणतात तसं सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, आणि मग मला मोटिवेट करा. मग मी वेळात वेळ काढून असे व्हिडिओज आणखी नक्की बनवेन. तर सगळ्यात पहिली गोष्ट, मोजायला सुरू करा आणि मोजायला शिका. त्यासाठी काय करायचं, तर तुमच्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे, त्याच्यावर तिकडच्या बाकीच्या गोष्टी बघायचं थोडं कमी करा. पिक्चर बघायचं आणि राजकारण बघायचं कमी करा. यूट्यूबवर चॅनल्स बघायला सुरू करा. चांगल्या स्पीकर्सला फॉलो करा. मी काही चांगल्या स्पीकरच्या लिंक्ससुद्धा तुमच्याशी शेअर करेन. पण सगळ्यात पहिली गोष्ट असं करा की तुम्ही हेल्थीफाय मी नावाचं ॲप डाउनलोड करा. मी काही प्रमोट करत नाही ॲप, ते माझा काही त्यांच्याशी तसा काही संबंध नाही. पण येस, मी प्रमोट करतो आहे कारण ते युजफुल आहे. त्यामध्ये आपल्या भारतीय लोकांचे जे पदार्थ असतात ना खाण्याचे, मग चपाती असेल, गवारीची भाजी असेल, मेथीच्या भाजीत किती कॅलरीज आहेत, किती प्रोटीन आहे, किती कार्ब्स आहेत, किती फॅट आहे. तुम्ही घरामध्ये उसळ बनवली एखादी तर उसळीत काय आहे, म्हणजे आधी छान आहे. म्हणजे छोट्या गोष्टींमध्ये किती तुम्हाला हे स्वतःला आधी अभ्यास करून शिकावं लागेल. अंड्यामध्ये किती कॅलरीज आहेत, तुमच्या चिकनमध्ये किती आहेत, तुमच्या चपातीमध्ये, भाकरीमध्ये, पावाच्या एका स्लाईसमध्ये किती कॅलरीज आहेत, किती प्रोटीन आहे, हे सगळं तुम्हाला जर लक्षात ठेवायला आता सुरुवातीला शक्य नाही आहे आणि कदाचित कधीच करायची गरज नाही. तुम्ही फक्त हेल्थीफाय मी नावाचं ॲप डाउनलोड करा. ते सगळ्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. हेल्थीफाय मी ॲप डाउनलोड केल्यानंतर त्याचं फ्री व्हर्जनसुद्धा बऱ्यापैकी उपयोगी आहे. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तोंडात जे काही घालतो, मग पाणी व्यतिरिक्त जे काही तोंडात जातं आपल्या, ते प्रत्येकामध्ये काही ना काही कॅलरीज असतात, फॅट असतं, प्रोटीन असतं, कार्ब्स असतात. ते तुम्ही त्यात एंटर करत राहा. एफर्ट घ्यावा लागेल, थोडा त्रास वाटेल सुरुवातीला, पण तुम्हाला एकदा सवय लागली ते 15-3 आठवड्यांनी, महिन्यांनी कदाचित तुम्हाला ते करावं पण लागणार नाही. तुम्हाला कळेल की आपण रेग्युलरली जे खातो त्यात काय काय आहे.
तर हेल्दीफाय मी ॲप डाउनलोड करा, त्यामध्ये आपलं फूड ट्रॅक करायला सुरू करा. हा एक भाग झाला. नंतर तुम्हाला सुरुवातीला हे बघावं लागेल की तुमचं ॲक्च्युअल रिक्वायरमेंट किती आहे प्रोटीनची, कॅलरीजची आणि फॅट आणि कार्बची. त्यासाठी तुम्ही काय करा की एक BMR कॅल्क्युलेटर नावाचा ॲप असतो, तो BMR कॅल्क्युलेटर डाउनलोड करा. ऑनलाईन मिळतो तो, त्याची पण लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्यात तुम्ही तुमचं वय, वजन, तुमची उंची आणि तुमची ॲक्टिव्हिटीची लेवल एकदा टाकली, म्हणजे तुम्ही किती व्यायाम करता त्या लेवलप्रमाणे तुमच्या कॅलरीची रिक्वायरमेंट काढली जाते. ते टाकले की तुम्हाला तुमचं कॅलरी रिक्वायरमेंट ते काढून देईल. आणि ज्यांचा गोल फॅट लॉस करणं आहे, ज्यांना चरबी जास्त अंगात आहे, अर्थात आपल्यातले बहुतांश लोकांना ते करावंच असतं, कारण कुणी म्हणजे सहसा आपण अबाव फॅटच असतं, आपली अबाव ॲव्हरेजच फॅट पर्सेंटेज असतं. तर तुम्ही ते तुमचं जे BMR प्रमाणे जे कॅलरीची रिक्वायरमेंट येईल, उदाहरणार्थ माझी कॅलरी रिक्वायरमेंट माझ्या ह्या वजनाला जर साधारणपणे एक 2400 कॅलरीज आली, 2400-2500 येते साधारणपणे, तर 2500 कॅलरीजपैकी मला जर फॅट लॉस करायचं असेल माझा, तर माझं इंटेक कमी करावं लागेल. म्हणजे माझे कॅलरीज मी ज्या दिवसभरात घेतो त्या 2500च्या कमी, म्हणजे साधारण 20 ते 25% आयडियली कमी करायला पाहिजे, जेणेकरून माझं जे काही मी कमी कॅलरीज घेईन, म्हणजे 2500 असेल तर माझं साधारण 1900 ते 2000 कॅलरीजमध्ये जर मी दिवसभर घेतल्या, तर माझं जे मी 500 कॅलरीज दिवसाला कमी घेईन, त्या रोजच्या 500 कॅलरीजच्या हिशोबानं आठवडाभरात 500 × 7 म्हणजे 3500 कॅलरीज मी कमी घेईन एका आठवड्यात. मग जेव्हा माझे 3500 कॅलरीज कमी घेतलं जातं आठवड्याभरात सातत्यानं, त्यावेळेस 3500 कॅलरीज इज इक्वल टू रफली 1 पाऊंड ऑफ फॅट. 1 पाऊंड म्हणजे साधारण 0.45 किलोग्राम, म्हणजे रफली आपण अर्धा किलो पकडू. जेव्हा तुम्ही अर्धा किलो फॅट तुम्हाला शरीरात लॉस करायचे, तेव्हा तुम्हाला हे 3500 कॅलरीज आठवड्याला असं गणित ठेवावं लागेल. आणि आयडियली एवढाच फॅट लॉस करावा, माणसाने यापेक्षा जास्त फास्ट करू नये. म्हणजे तुमचं जे काही वजन असेल त्याच्या जास्तीत जास्त 1% फॅट लॉस तुमचा एका आठवड्यात व्हायला पाहिजे. आता तुमचं वजनच सुरुवातीला खूप जास्त असेल, फॅट खूप जास्त असेल, तुमचं वजन 100 किलो आहे, तर तुम्हाला 1% म्हणजे 1 किलो एका आठवड्याला सेफली लूज करायला हरकत नाही आहे. कदाचित थोडं जास्त तुम्ही करू शकाल 100 किलो असेल तर, पण ऑन ॲन ॲव्हरेज 80 किलो असेल तर 80, 75, असे 90 ज्यांची वजन असतात त्यांनी जास्तीत जास्त 1% फॅट लॉसपर्यंत टार्गेट ठेवावं. जेवढा तुम्ही फॅट लॉस स्लो कराल तो तुमचा सस्टेन्ड फॅट लॉस राहील, नंतर परत तो रिबाउंड होतो. म्हणजेच आता उदाहरण म्हणून घेऊया की माझं 75 किलो वजन आहे आणि मला ते माझं टार्गेट जे आहे वेट फॅट लॉस करण्याचं, कारण माझी बॉडी फॅट समजा 25% आहे, मला 15%वर आणायची आहे उदाहरणार्थ, तर मला 10% बॉडी फॅट कमी करायचं. तर मला माझ्या 75 किलोच्या 10% बॉडी फॅट म्हणजे 75च्या 10% म्हणजे 7.5 किलो फॅट मला लॉस करायचं आहे. मग आठवड्याला अर्धा किलो फॅट लॉस झाला तर मला 7.5 किलो लूज करायला साधारणपणे एक 15 आठवडे लागतील, नाही का. म्हणजे हळूहळू एका महिन्याला 4 किलो, 4 महिन्यात साधारण 15 ते 16 किलो असं गणित असायला पाहिजे. स्लोली फॅट लॉस करायचा. त्यासाठी कसं मोजायचं, तर BMR कॅल्क्युलेटरप्रमाणे तुमचं आधी कॅलरीज कॅल्क्युलेट केल्यानंतर जे तुम्हाला आता कॅलरीज घ्यायचे आहेत 2500 पैकी कमी करून 2000 कॅलरीज घ्यायचे आहेत दिवसभरात. आता ते तुम्ही हेल्दीफाय मी ॲपच्या माध्यमातून तुमचे कॅलरीज ट्रॅक करा, दिवसभरात जे खाता त्या ते टाकत जा. आणि तुमचं रफली अगदी एक्झॅक्ट ॲक्युरेट कधीच येऊ शकत नाही, थोडं इकडे तिकडे होतं, कारण आपण जे काय खातो त्यात एक्झॅक्टली किती आहे. त्यासाठी तुम्ही हेल्दीफाय मध्ये टाकताना ग्रॅम्समध्ये टाका प्रत्येक गोष्ट. म्हणजे एक चपाती असं टाकू नका. तुमची एक चपाती एखाद्या वेळेस एखाद्याची एवढीशी असेल आणि एखाद्याची एवढी मोठी असेल, तर त्यातल्या कॅलरीज सेम नसणार, त्यामुळे वजन. मग अजून एक गोष्ट तुम्हाला घ्यायला लागेल, ते आहे वेट, म्हणजे फूड स्केल. घरामध्ये एक छोटंसं फूड स्केल असतो, माझ्याकडे आहे घरी. जेवण करताना प्रत्येक गोष्ट मोजून खा. आता परत तुम्ही म्हणाल काय सारखं मोजायचं प्रत्येक गोष्ट, मजा नाही. मग हे तुमच्यासाठी नाही आहे, थोडं तुम्हाला हे कष्ट घ्यावेच लागतील. ऑड वाटेल, घरातली काम करणारी मावशी किंवा घरातली आई तुमची असेल किंवा कुणी जे स्वयंपाक करतो ते असेल, ते कदाचित म्हणतील काय उगाच मोजत बसलायस. पण तुम्ही तुमचं टार्गेट तुम्हाला अचीव करायचं असेल तर एवढं तुम्हाला करावंच लागेल. प्रत्येक गोष्ट मोजून. भात किती घेतला, 1 वाटी भात असं म्हणू नका. 1 वाटी भात एवढीशी वाटी आहे का एवढी वाटी, याच्यावर डिपेंड करेल. म्हणून ते ग्रॅम्समध्ये मोजून घ्यायची सवय करा. तर दुसरं रिक्वायरमेंट आहे फूड स्केल. आणि तिसरं रिक्वायरमेंट ऑब्व्हियसली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही वेईंग स्केल घरात तुमच्या असलं पाहिजे. तुम्हाला दररोज वजन करायची सवय असली पाहिजे. एका ठराविक वेळी सकाळी तुम्ही जी काही वेळ तुमची फिक्स असेल, सकाळी उठल्यानंतर साधारण टॉयलेटला जाऊनंतर कपडे सर्व काढून वजन करायचं. आणि त्याच पद्धतीनं त्याच वेळेस दररोज वजन जर तुम्ही करत राहिला, ट्रॅक करत राहिला, तर तुम्हाला हळूहळू तुमचं ट्रॅक प्रोग्रेस समजेल. 1-2 दिवसामध्ये वजन अर्धा किलो कमी झालं किंवा वाढलं म्हणून लगेच खुश किंवा वाईट वाटून घ्यायचं काही कारण नसतं. आठवडाभरात तुमचं किती फरक पडला हा तुम्ही ट्रॅक करा. मग दर आठवड्याला म्हणजे वीक टू वीक तुमचा प्रोग्रेस. मग महिनाभरात 4 आठवड्यात तुम्हाला तिची उतरती कळा दिसेल फॅटची किंवा वाढती जे काय असेल ते. तर घरामध्ये वेईंग स्केल असलं पाहिजे. आणि आयडियली शक्य असेल तुम्हाला तर त्यात फॅट मोजणारं सुद्धा आजकाल ओमरॉन कंपनीची जाहिरात असते, मिलिंद सोमनची आणि मला वाटतं गुलपनाग. तर ते
4 ते 5 हजारपासून सुरुवात आहे त्या मशीनला. ज्याला परवडतं ते नक्कीच ते मशीन घ्यावं. त्याच्यामुळे तुमचा फॅटचा अंदाज तुम्हाला येतो. तेही एक्झॅक्ट नसतं, पण साधारणपणे तुमचं बॉडी फॅट 20% आहे का 25% आहे का 50% आहे ते त्यात समजेल. आणि त्यात जे काही आकडे दाखवत आहेत ते तुम्ही जेव्हा रेग्युलरली घेत राहाल तर त्याच मशीनवर तुम्ही मेजर करा, दुसऱ्या मशीनवर करू नका. तुम्हाला तुमचा प्रोग्रेस समजेल. तर वेईंग मशीन हे विथ प्रेफरेबली फॅट अनालायझर हे अजून एक महत्त्वाची रिक्वायरमेंट. हे काय काय करायचं तुम्हाला, BMR कॅल्क्युलेटर डाउनलोड करायचं आहे, हेल्दीफाय मी ॲप डाउनलोड करायचं आहे, घरामध्ये फूड स्केल घ्यायचं आहे ज्यामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट ग्रॅम्समध्ये मोजाल, आणि चौथी गोष्ट तुम्हाला वेईंग स्केल घ्यायचं आहे ज्यामध्ये तुमचं फॅट अनालिसिससुद्धा होईल. अच्छा, फॅट अनालाइज करायचे बाकीचे मेथड्स आहेत. ज्याला हे जमत नाही फॅट अनालायझर मशीन घेणं, त्यांनी काय करायचं, त्यांनी ऑनलाईन ना एक US नेव्ही फॅट कॅल्क्युलेटर नावाचं ॲप आहे, ते तुम्ही डाउनलोड करा आणि ते वापरून बघा. त्यातसुद्धा बऱ्यापैकी ॲक्युरेटली मेजर होतं. आणखी एक गोष्टी आहे, त्यासाठी वेगळा व्हिडिओ लागेल फॅट अनालाइज नक्की कसं करायचं. पण आरशात बघून सुद्धा तुम्हाला समजेल तुम्हाला तुमचे कपडे लूज व्हायला लागलेत, तुम्हाला शरीराचा आकार बदलतोय जाणवेल. आरशात बघितल्यावर सुद्धा तुम्हाला फॅट लॉस झालेला. पण हळूहळू सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या सगळ्या प्रोसेसमध्ये आहे ती पेशन्स. लगेच काही होणार नाही आहे. 8 दिवसात, 15 दिवसात, महिन्यात कदाचित तुम्हाला काही फरक वाटणार नाही, पण हळूहळू फरक होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रोटीन. आपण आता आजच्या विषयाकडे येऊया की हे सगळं करत असताना आपण जे काही टोटल कॅलरीज आपण घेणार आहोत, समजा 2000 कॅलरीज मला घ्यायचे, तर त्या 2000 कॅलरीजपैकी तुमचं प्रोटीनचं प्रमाण सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता प्रोटीनमध्ये किती कॅलरीज असतात, प्रोटीनमध्ये 1 ग्रॅममध्ये 4 कॅलरीज असतात, आणि कार्बोहायड्रेटमध्ये सुद्धा 1 ग्रॅममध्ये 4 कॅलरीज असतात. फॅटमध्ये मात्र 1 ग्रॅममध्ये 9 कॅलरीज असतात, म्हणजे दुप्पटपेक्षा जास्त. मग आपलं जे काही रिक्वायरमेंट आहे 2000 कॅलरीज उदाहरणार्थ मला खायचे दिवसभरात, तर त्यापैकी तुम्हाला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला चांगल्या पद्धतीने मसल ग्रो करायचं आहे आणि फॅट लॉस करायचं असेल तर तुम्हाला 2 ग्रॅम किमान पर kg बॉडी वेट प्रोटीन घेतलं पाहिजे. म्हणजेच माझं वजन 75 किलो आहे तर मला 75 गुणिले 2 म्हणजे 150 ग्रॅम प्रोटीन घेतलं पाहिजे. 150 ग्रॅम प्रोटीनमध्ये किती कॅलरीज असतात, तर 150 गुणिले 4, कारण 1 ग्रॅममध्ये 4 कॅलरीज असतात. मग 150 गुणिले 4 म्हणजे 600 कॅलरीज मला प्रोटीनमधून आल्या पाहिजेत. हे बेसिक आहे, लक्षात ठेवा. मग ते 600 कॅलरीज गेल्यानंतर उरलेले जे आता माझं 2000 टोटल रिक्वायरमेंट आहे ना कॅलरीजचं, तर हे 600 बाजूला झाल्यानंतर 1400 कॅलरीज ज्या उरतात त्यामध्ये मग मी कार्बोहायड्रेट आणि फॅट घेऊ शकतो. कार्ब्स किती घ्यायची आहे, फॅट किती घ्यायचं याचं प्रमाण ॲक्च्युली फार महत्त्वाचं नाही आहे. हे 40% प्रोटीन, 40% कार्ब्स, 20% फॅट असं म्हटलं जातं, पण ते कॅल्क्युलेशन्स करत बसायची गरज नाही. तुम्ही उरलेलं सगळं ॲव्हरेज करू शकता. फॅट सहसा आपल्या भारतीय स्वयंपाकामध्ये तेल टाकलं जातं, आपण तळलेल्या वस्तू थोड्याफार खातच असतो, ते ठीक आहे. पण कॅलरीजचं गणित तुम्हाला जर जुळवायचं असेल, म्हणजे तुम्हाला जर पोट भरलं पाहिजे, कारण कॅलरीज कमी म्हटल्यानंतर अर्थातच जेवण कमी, डायटिंग म्हटल्यावर सगळ्यांना त्रास वाटतो, तर ते करायचं असेल अचीव, तर तुम्हाला फॅट फार घेऊन चालणार नाही. प्रोटीनची खासियत आणखी अशी आहे की तुम्हाला लवकर त्याने पोट भरल्यासारखं होतं. म्हणजे जे खास करून नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस आहेत, चिकन, अंडी, नाही का, फिश, प्रोटीन गिव्स यू अ फिलिंग ऑफ सॅटायटी, म्हणजे लवकर पोट भरतं. अर्थात तुम्ही हळूहळू चावून खाल्लं पाहिजे आणि त्यासोबत सॅलड्स खूप सारे खायचे, कारण पोट भरणं होण्यासाठी आपल्याला बल्क असला पाहिजे जेवणामध्ये. त्यासाठी दररोज सॅलड भरपूर खा, ग्रीन सॅलड्स. म्हणजे माझं डाएट तुम्ही विचाराल तर सकाळी जे मी म्हटलं तसं अंडी असतात उकडलेली, ती उकडलेली अंडी मी चपाती आणि भात कमी घेतो, कारण कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करावंच लागतं. कारण कार्बोहायड्रेट्स हे सहज चपात्या खायला लागलं तर 3-4 गेला तरी आपल्याला पत्ता लागत नाही, आणि त्यात कॅलरीज खूप जास्त जातात. तुम्हाला माहिती आहे का, एका चपातीमध्ये जवळपास, म्हणजे ॲव्हरेज साईज चपातीमध्ये जवळपास 150 कॅलरीज असतात. आणि अंडी 10 खाल्ली, अंड्याचं व्हाईट, तर त्यामध्ये फक्त 36 गुणिले 10 म्हणजे 36 ग्रॅम प्रोटीन, म्हणजे 36 गुणिले 4 म्हणजे साधारण 120, हो, म्हणजे 130-140 कॅलरीज. म्हणजे 10 अंडीचं व्हाईट आणि 1 चपाती बरोबरीची असते कॅलरीजच्या बाबतीत. म्हणजे आणि 10 अंडी जर तुम्ही खायला गेल्यात एखाद्या वेळेस उकडलेली, तर तुम्हाला तेवढी सरणार नाहीत, पण 1 चपाती तुमची सहज जाते 4 घासात, नाही का. म्हणून हे थोडंसं तुम्हाला डाएट तुमचं रिकॅलिब्रेट करावंच लागेल. मग सकाळच्या जेवणामध्ये मी अंड्यांसोबत भाजी खातो. म्हणजे आता रात्री तर चिकन खातो, फिश खातो मी. मग सकाळी काय करायचं, सकाळी मी त्या अंड्यांसोबत भाजी, म्हणजे गवारीची भाजी, भेंडीची भाजी, कोबी, फ्लावर, जी काही भाजी असेल घरामध्ये, मोड आलेली उसळ असेल, तर हे सगळं अंड्यामध्ये मिक्स करून मी खातो. जसं भात कालवून खातो ना आपण, तसं अंडी कालवून खातो. तर त्याने पोट लवकर भरतं, छान वाटतं, मला तर आवडतं दररोज ते. आणि त्यासोबत जर तुम्हाला कार्बची अगदीच क्रेविंग असेल, काहीतरी गोड खावंसं वाटते, तर एक ओट्स तुम्ही घेऊ शकता. ओट्स उकडल्यानंतर 1 वाटीभर ओट्स, त्यामध्ये हार्डली 60-70 कॅलरीज असतात. तुम्ही वाटीभर ओट्स घ्या आणि त्याच्यामध्ये हवं तर 1-2-4 मनुकेसुद्धा टाकू शकता, किंवा खजूर छोटंसं कट करून.
मग तुमची गोडाची ताण भागेल, गोडाची भूक भागेल. त्यानंतर तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये मी काय करतो की चिकन असतं ते पण असं खूप जास्त तेल तवंग मसाला नाही, उकडलेले चिकन त्यामध्ये तुम्ही भाज्या घालून मिक्स करून बनवू शकता. सॅलड टाईप थोडंसं, चायनीज टाईप थोडंसं, पण त्यात असं अजिनोमोटो वगैरे न घालता आम्ही काय करतो की तंदुरी चिकन म्हणजे आमच्या तर आठवड्याला एक साधारण 4-5 किलो चिकन आम्ही आणूनच ठेवत असतो आणि मग त्याला मॅरिनेट करून फ्रीझरमध्ये, डीप फ्रीझरमध्ये ठेवून देतो आणि दररोज संध्याकाळी मग जे असेल त्याप्रमाणे ते चिकन काढून त्याला आम्ही आयदर तंदूर बनवतो किंवा तव्यामध्ये त्याला बॉईल करतो आणि ते चिकनसोबत सॅलड खूप सारं खातो मी संध्याकाळी. या व्यतिरिक्त दुपारी एक प्रोटीन शेक घेतो मी आणि सकाळी व्यायाम करतो, जिम करतो त्याही वेळेस घेतो. मग रन असेल तर रन झाल्यानंतर किंवा जिम असेल तर जिम झाल्यानंतर मी प्रोटीन शेक, 1 स्कूप प्रोटीन, एका स्कूपमध्ये साधारण 25 ग्रॅम प्रोटीन असतं. म्हणजे व्हे प्रोटीन हा एक प्रश्न नेहमी विचारतात लोक की प्रोटीन घ्यायचं का, प्रोटीन वाईट असतं, सप्लिमेंट घ्यायची का. बघा, सप्लिमेंट म्हणजे वाईट असं डोक्यातनं काढून टाका. व्हे प्रोटीन हे दुधापासून बनवलेलं प्युरेस्ट फॉर्म ऑफ प्रोटीन असतं, ते खूप छान असतं, ते घ्यायला पाहिजे. मी नॉनव्हेजिटेरियन इतकं खातो तरीसुद्धा माझं टोटल रिक्वायरमेंट 150 ग्रॅमचं पूर्ण होत नाही. त्यामुळे मी सकाळी 1 स्कूप प्रोटीन आणि दुपारीसुद्धा मी हॉस्पिटलमधून वर आल्यानंतर साधारण 4-5 वाजता 1 स्कूप प्रोटीन पुन्हा घेतो. तेव्हा कुठे माझं 150-160 ग्रामपर्यंत रिक्वायरमेंटप्रमाणे जातं. व्हेजिटेरियन लोकांसाठी तर खास करून ज्यांना चिकन, अंडी खाणं शक्य नाही आहे, फिश खाणं शक्य नाही आहे, त्यांनी तर डेफिनेटली हे सप्लिमेंट घ्यायला पाहिजे. अदरवाईज त्यांना बॉडी बिल्डिंग करणं फार अवघड आहे. कारण एकीकडे जर तुम्ही हाय प्रोटीन म्हणजे प्रोटीन डाळ, समजी 1 वाटीभर डाळ तुम्ही, मी रात्री डाळसुद्धा घेतो वाटीभर चिकनसोबत, पण नुसती डाळ खाऊन तुम्ही जर ते प्रोटीन मिळवायचं म्हटलं तर डाळीसोबत कार्ब्स पण खूप जातात ना पोटात. म्हणजे एकूण कॅलरीजचं गणित ते जुळत नाही आहे आणि तुम्ही डाळ किती वाट्या घेणार शेवटी, नाही का. पनीर किती खाणार तुम्ही खाऊन खाऊन. पनीरमध्ये कॅलरीज त्या फॅटमुळं खूप जास्त होतात, मग तुमचं काउंट ते सगळं गडबड होऊन जाते कॅलरीजची. कॅलरीज इन वर्सेस कॅलरीज आउट हे खूप महत्त्वाचं असतं आणि कॅलरीजचं काउंट मेंटेन करत करत आपल्याला प्रोटीनसुद्धा घ्यायचं असतं. त्यामुळे हे बेसिक्स आहेत. प्रोटीन हाय ठेवलं पाहिजे. हे 0.8 ग्रॅम, 1 ग्रॅम, मी फक्त 2 अंडी सकाळी खातो, संध्याकाळी खातो किंवा 1 अंडं सकाळी, असं नाही चालणार. आणि ऑमलेट करून तुम्ही घेत असाल तर ठीक आहे, एका दुसऱ्या अंड्याचं, 3 अंड्याचं, पण तुम्ही जर त्यात भरपूर तेल घालून, भरपूर टोमॅटो, कांदा आणि बाकीचे मसाले घालून ऑमलेट करत असाल तर कॅलरीचं गणित तुमचं परत बिघडणार. त्यामुळे उकडलेली अंडी, एखाद वेळेस ऑमलेट ठीक आहे, चालेल. कार्बचं प्रमाण सहसा तुम्हाला कंट्रोल करावं लागेल. म्हणजे तुम्हाला भात, चपाती, भाकरी, ब्रेड्स, हे बेकरी प्रॉडक्ट्स, हे सगळं नक्कीच, गोड स्वीट्स, चॉकलेट्स, हे सगळं कमी करावंच लागेल. म्हणजे अजिबात घेऊ नका असं म्हणणार नाही मी, मलाही गोड आवडतं, पण साखर घातलेले पदार्थ म्हणजे चहातली साखर, कॉफीतली साखर ही तर टोटली बंद करायला पाहिजे. मी गेल्या वर्षभरात फक्त ब्लॅक कॉफी घेतो किंवा ग्रीन टी घेतो. सवय लागल्यावर काही वाटत नाही, मज्जा येते. इनफॅक्ट खूप हलकं हलकं आणि छान वाटतं. म्हणजे सकाळी आणखी एक मेथड खूप चांगली आहे, ज्याबद्दल मी नंतर एक सविस्तर व्हिडिओ बनवेन. सकाळी उठल्यानंतर काहीही न घेता फक्त ब्लॅक कॉफी घेऊन व्यायाम करा किंवा रन करा. त्याला तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग म्हणू शकता. म्हणजे रात्रीचं जेवण लवकर करायचं, संध्याकाळी 7च्या आसपास जेवण करून मोकळं व्हायचं आणि त्यानंतर रात्रभर जेवण काही नाही, अर्थातच 8 तास तुमची झोप पूर्ण व्हायला पाहिजे. हां, झोप एक फार महत्त्वाची आहे. 7 ते 8 तास झोप किमान व्हायला पाहिजे. फॅट लॉससाठी आणि मसल बिल्डिंगसाठी खूप जरुरी आहे. रात्रीची झोप, तुम्ही रात्री 10ला झोपला, सकाळी 6ला उठलात, 8 तास पूर्ण झोप झाली पाहिजे. आणि सकाळी उठल्यानंतर लगेच काही खायचं नाही. ब्रेकफास्ट इज किंग जे म्हणतात ना, हे चुकीचं, ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. दीक्षित डाएट तुम्हाला माहिती असेल तर दीक्षित डॉक्टरसुद्धा हेच सांगतात, फक्त 2च वेळा खायचं, नाही का. ते म्हणतात सकाळी तुम्ही एक जेवण करा, रात्री करा, मध्ये काही खाऊ नका. अगदी सोपं आहे. ॲक्च्युली खूप पूर्वीपासून आपल्या संस्कृतीमध्ये हे आहेच. सारखं सारखं खायचं हा अजिबात नाही, है ना. डॉक्टर दीक्षित म्हणतात त्याप्रमाणे जो 1 वेळा खातो तो योगी, जो 2 वेळा खातो तो भोगी म्हणजे नॉर्मल माणूस, आणि जो 3 वेळा खातो तो रोगी म्हणजे तो आजारीच पडतो. आपल्याला गरज आहे तेवढंच खायला पाहिजे, आपलं पोट भरेपर्यंतच, आणि 1-2 घास कमी खाऊन थांबता आलं पाहिजे. आणि याची सवय एकदा तुम्हाला लागली ना, हे सगळं थोडंसं कंट्रोल डाएट म्हणा किंवा ही लाईफस्टाईल अशी, सकाळचं ब्रेकफास्ट न घेता व्यायाम करून बघा तुम्ही एकदा. आपल्या अजिबात गरज नसते. आपल्या शरीरात भरपूर स्टोर्ड एनर्जी असते, फॅट असतं, ते वापरलं जातं, ते जाळलं जातं. त्यामागचं सायन्स तुम्ही सोडा. मग इन्सुलिन सिक्रेट होत नाही. सकाळी तुम्ही खाल्लं तर इन्सुलिन सिक्रेट होतं, त्यामुळे फॅट डिपॉझिशन होतं. तुम्ही उपाशी राहिला तर इन्सुलिन सिक्रेट होत नाही, त्यामुळे फॅट लॉस होतो. हे सायंटिफिक भाग झाला. पण साधं कॉमन सेन्सची गोष्ट आहे ना, तुम्ही उपवास केला तर तुमचं शरीर तुमचं फॅट वापरणार ना, शरीरात साठवलेलं. आपण शिकारी आहोत. म्हणजे लाखो वर्ष आपण जंगलामध्ये राहत होतो, त्यावेळेस आपण शिकार करून जेव्हा खायचो तेव्हाच आपल्याला अन्न मिळायचं. 10,000 वर्षापूर्वी आपण शेतकरी झालो साधारण, तेव्हा आपण शेती करून आपल्याला एक सस्टेन्ड फूड म्हणजे आपण स्टोअर करायला लागलो फूड, आणि मग आपल्याला पाहिजे तेव्हा चपाती, भात, भाकरी मिळायला लागली. आपण उगवायला लागलो आपलं स्वतःचं अन्न. तोपर्यंत आपल्याला शाश्वती नसायची अन्नाची. त्यामुळे सकाळी उठून शिकारीला गेल्याशिवाय किंवा कंदमुळं शोधून काढायला गेल्याशिवाय आणि ती सापडल्याशिवाय आपल्याला खायला मिळत नव्हतं.
त्यामुळं फास्टिंग ही आपल्यासाठी नॅचरल स्टेट आहे, हे लक्षात घ्या, उपाशी राहणं. आणि आता आपल्याला काय झालं की सहज मिळतं सगळं, त्यामुळे डबा उघडला खाल्लं, फ्रीज उघडला खाल्लं, अजिबात आपण स्वतःला म्हणजे ताण देत नाही, आपल्या भुकीला कंट्रोल करत नाही. मला वाटतं की डिलेइंग ऑफ ग्रॅटिफिकेशन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे इथं. म्हणजे एखादी गोष्ट हवी ती लगेच नाही मिळाली पाहिजे. इव्हन आपल्या मॅरेथॉन रनिंगचं तेच कल्चर आहे ना, की आपण एखादं ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घेतो, खूप दिवस मेहनत घेतो, आणि शेवटी जेव्हा आपल्याला ते मिळतं, इतकं लांब पळाल्यानंतर, इतके दिवस केल्यानंतर ते मिळेल आपल्याला व्हॅल्युएबल वाटतं नाही का, म्हणजेच अचिव्हमेंटचं फिलिंग येतं. तर हे डिलेइंग ऑफ ग्रॅटिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे. या सगळ्यातून आपल्याला म्हणजे फक्त फॅट लॉस करायचं आहे, वेट लॉस करायचं आहे, दिसायला छान व्हायचं आहे, हा एवढाच भाग नाही आहे. तर आपल्याला स्वतःला कंट्रोल करता आलं पाहिजे, डिसिप्लिन आली पाहिजे, डेडिकेशन असलं पाहिजे एखाद्या गोष्टीप्रती. आपल्याला एक गोष्ट अचीव करायची तर त्यासाठी पेशन्स ठेवता आला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या खूप चांगल्या याच्यामुळे होतात. आणि डिलेइंग ऑफ ग्रॅटिफिकेशन हे यातून आपल्याला स्वतःला शिकायला मिळतं आहे, आणि आपल्यापासून इतरांनाही. म्हणजे मला यामुळेच हे सगळं करायला चांगलं वाटतं की माझ्याकडे पाहून तुम्हाला जर चांगलं वाटत असेल, इन्स्पायर होत असेल, माझ्याकडे पाहून माझ्या मुलांना, तुमच्या मुलांना इन्स्पायर होत असेल तुमच्याकडे पाहून, तर दिस इज ग्रेट ना. यासाठीच आपण हे सगळं करतो आहे मित्रांनो. ही सिरीज आपण अशीच चालू ठेवूया. प्रोटीनबद्दल तुमच्या आणखी काही शंका असतील, डाएटबद्दल काय असतील, कॅलरीज किती कशा घ्यायच्या, काय काय त्यासाठी करायचं, हे हे नेव्हर एंडिंग आहे. आणखी एक गोष्ट तुम्ही जर बघितलं, लक्षात आलं असेल तुमच्या, तर मी हा व्हिडिओ बनवताना काय चूज केलं की एका जागेवर बसून नाही केला. तुमच्याशी बोलत बोलत माझ्या स्टेप्स होत आहेत. म्हणजे मी वॉक करत करत हा व्हिडिओ करण्यामागे मेन कारण हे आहे की मी स्टेप्स आता करतो आहे. म्हणजे बघा, आता माझ्या जवळपास घड्याळ बघाल तर माझ्या घड्याळमध्ये हे असं काउंट असतं, हे घड्याळ आहे, ह्याच्यामध्ये आता दिसतं आहे 5500. मी तुमच्याशी बोलत बोलत जवळपास 4500-5000 स्टेप्स माझ्या झाल्या दिवसभरात. किमान आणखी एक तुम्हाला सिक्रेट सांगतो आहे माझं मी, सिक्रेट म्हणजे ओपनच आहे ते, 10,000 स्टेप्स दिवसभरात तुमचे व्हायला पाहिजे. 10,000 पावलं तुम्ही जर चालला दिवसभरात तर तुमचे साधारणपणे 7 ते 8 किलोमीटर अंतर होतं, डिपेंडिंग ऑन तुमची हाईट आणि तुमची स्ट्राईड लेंथ. आणि तुमच्या साधारण एक 300-400 कॅलरीज बर्न होतात. त्याच्यामध्ये काय होतं की सफिशियंट अमाऊंट ऑफ ॲक्टिव्हिटी भेटते तुमच्या शरीराला, आणि ती लो इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटी आहे. म्हणजे तुमच्या जॉईंट्सला काही त्रास नाही, तुम्हाला दम लागत नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही अशी एक्सरसाइज करता ज्यामध्ये दम लागत नाही, त्यावेळेस तुमचे फॅट सगळ्यात चांगलं बर्न होतं. म्हणून फॅट लॉससाठी, वेट लॉस म्हणू नये आपण, वेट लॉस कधीच म्हणायला नाही पाहिजे खरं तर, कारण वेट लॉस करताना आपल्याला मसल लॉस होऊ द्यायचं नसतो, हे लक्षात ठेवा. खूप जास्त फास्ट किंवा खूप जास्त वेळ फास्ट पळाल्याने किंवा कुठल्याही एक्सरसाइज केल्याने तुमचं मसलची झीज पण होऊ शकते किंवा लॉस होऊ शकतो, एस्पेशली जर तुम्ही प्रोटीन घेत नसाल तर. म्हणून जे एन्ड्युरन्स ॲथलीट्स आहेत, आपले मॅरेथॉन रनर्स आहेत, त्या लोकांनी अंतर खूप पळतात, फॅट लॉस त्यांचा होतो, पण प्रोटीन ते जर नाही घेतलं तर काय होतं की त्यांचं प्रोटीन लॉस झाल्यामुळे त्यांचे मसल्स, म्हणजे त्यांचे खांदे, त्यांचे दंड, त्यांचे पाय असे किडीक दिसतात ना. ते तुम्हाला नको असेल, आणि मला तरी ते नको आहे. जेव्हा मी प्रोटीनकडे जास्त लक्ष द्यायचो नाही त्यावेळेस मी कसा होतो, म्हणजे रन करायचो भरपूर, पण गाल अशी आत गेलेली खपटीला, आणि हातापायाच्या काड्या, आणि थोडंसं पोट किरकोळ असायचंच. फॅट पोटावरचं काही जायचं नाही, कारण मी व्यायाम नाही करायचो. म्हणजे रेजिस्टन्स ट्रेनिंग ज्याला म्हणतात, स्ट्रेन ट्रेनिंगचं फार महत्त्व आहे. जिममधला व्यायाम असेल किंवा घरच्या घरी केलेला बॉडी वेट ट्रेनिंग, मग पुशअप पुलअप विदाऊट वेटसुद्धा तुम्ही करू शकता, स्क्वॅट्स, लंजेस. तर हे रेजिस्टन्स ट्रेनिंग किंवा स्ट्रेन ट्रेनिंग फार महत्त्वाचं आहे. ते करत करत त्या मसलला प्रोटीनचा खुराक, त्यासोबत बॅलन्स्ड डाएट, ज्यामध्ये तुम्हाला भाज्या, इतर आपण जे फ्रूट्स म्हणतो, त्यातून आपल्याला मिनरल्स, व्हायटमिन्स हे जे मिळतात ते सुद्धा घ्यायला पाहिजे. म्हणजे सगळं नॅचरल फूड जर तुम्ही खाल्लं, आणि हे बाहेरचं जे आपण ज्याला म्हणतो फास्ट फूड आजकाल म्हणतो, बेकरी प्रॉडक्ट्स म्हणतो, पिझ्झा, बर्गर, बिस्किट, चॉकलेट्स, हे सगळे जे फास्ट फूडमध्ये जे मोडणारे असतात ना, त्यात इझी कॅलरीज असतात. हॉटेलचं खाणं कधीतरी ठीक आहे, पण तुम्ही जर हॉटेलचं रेग्युलरली खात गेलात तर ते लोक काय करतात, त्यात तेल जास्त घालतात, ते गोड जास्त बनवतात, मीठ जास्त घालतात, कारण त्यांना ते लोकांना ॲडिक्शन द्यायचं असतं ना. लोकांना जेवण बाहेरचं का आवडतं घरच्यापेक्षा, कारण ते जास्त असं मसालेदार, चटमटीत, चमचमीत असतं. तर ते कमीत कमी घ्या, मग तुमचा कॅलरी काउंट कंट्रोलमध्ये राहील. कधीतरी म्हणजे फास्टिंग अँड फिस्टिंगमध्ये तुम्हाला बॅलन्स करता आलं पाहिजे. फास्टिंग म्हणजे आपली नॅचरल स्टेट आहे, हे लक्षात ठेवा की हे नॅचरल आहे आपल्यासाठी, पण कधी फिस्टिंगसुद्धा करायला पाहिजे. म्हणजे फास्ट अँड फिस्ट हे अल्टरनेटली केलं तर तो बॅलन्स मेंटेन होतो. तर असा बॅलन्स मेंटेन करायचा, प्रोटीनचं रिक्वायरमेंट आपलं पूर्ण करायचं, बॅलन्स ऑफ कॅलरीज मेंटेन करायचा, त्याला एक्सरसाइजची रेग्युलर जोड द्यायची, आणि रिकव्हरी सगळ्यात महत्त्वाची. 7 दिवस आठवडाभर नाही व्यायाम करायचा, साधारणपणे 4 ते 5 दिवस रन किंवा एक्सरसाइज करा. 1 किंवा 2 दिवस रिकव्हरी म्हणजे रेस्टसाठी ठेवा. त्या दिवशी तुम्ही अगदी झोपून राहा दिवसभर बेडमध्ये, हलूच नका असंही नाही. तुम्ही एखादा लाईट वॉक करू शकता, कुत्र्याला घेऊन तुमच्या फिरायला बाहेर जा, मित्रांसोबत गप्पा टप्पा मारत एखादा वॉक करा, हालचाल थोडीफार करा,
पण त्या दिवशी ॲक्टिव्ह एक्सरसाइज करू नका. किमान 1 दिवस आणि प्रेफरेबली 1 किंवा 2 दिवस. तुमच्या जसं वय वाढत जाईल तसं साधारण 40-50 नंतर 3 ते 4-5 दिवस व्यायाम बास आहे. यंग असाल तुम्ही तर कदाचित आठवड्यातनं 6 दिवससुद्धा तुम्हाला व्यायाम खपून जाईल. तर ठीक आहे, मला वाटतं आज पुरतं एवढं ठीक आहे. आणखी डिटेलमध्ये प्रोटीनबद्दल आपण पार्ट 2 करू शकतो. डिटेल्स म्हणजे प्रोटीन कशात किती असतं, व्हेजिटेरियन लोकांसाठी खास काय आयडिया होऊ शकतात का. दो आय एम नॉट एन ऑथॉरिटी ऑन दॅट, मी स्वतः त्यातला अनुभव मला नाही आहे, पण मी मदत करू शकतो, माहिती देऊ शकतो. खास करून नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी हे सगळं सोपं जातं असं मला वाटतं. अंडी किमान खायला सुरू करायला हरकत नाही असं वाटतं ज्यांना शक्य आहे त्यांनी. तर सो दिस वॉज इट. शेवटी पहिला व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि हा इन वन गो, एडिटिंग नाही काही नाही, हे सगळं जे मी बोललो ते एकाच टेकमध्ये बोलून टाकलं. काही कदाचित चुका झाल्या असतील, गडबड झाली असेल तर मला माहीत नाही, मी पाहीन त्याच वेळेस कळेल. आय होप की हे याचा उपयोग होईल तुम्हाला सर्वांना. आणि ही सिरीज अशीच मग पुढे चालू ठेवायची असेल तर तुम्ही सर्व प्लीज एक करा, लाईक करा, सबस्क्राईब करा या चॅनलला. या चॅनलचा हा पहिला व्हिडिओ आहे. फिटनेस जिंदाबाद नाव या चॅनलचं आपण ठेवलं आहे. त्याच्यामागे एक लांब स्टोरी आहे, मी पुन्हा केव्हा तरी सांगेन ती. आपल्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनचं यावर्षीचं स्लोगनसुद्धा फिटनेस जिंदाबाद आहे. या येत्या कमिंग वीकचं म्हणजे उद्याच्या रविवारपासूनचं आपलं थीम आहे कार्ब्स जिंदाबाद. गेल्या आठवड्यात म्हणजे ह्या चालू आठवड्यात प्रोटीन होतं आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या शनिवारी ना आपलं लेक्चर सिरीजमधलं नेक्स्ट चॅप्टर असणार आहे, ज्यामध्ये आपण हे सगळं पुन्हा डिस्कस करणार आहे. प्रोटीन, कार्ब्स आणि कॅलरीज आणि इतर गोष्टींचं म्हणजे थोडक्यात न्यूट्रिशनचं महत्त्व काय आहे. तर त्या शनिवारच्या त्या सेशनसाठी तुम्ही नक्की या. आपण त्यात आणखी काही प्रश्न असतील तुमचे तर ते विचारा आणि आपण विल टेक दिस फॉरवर्ड अगेन. सो सी यू, गुड बाय. फिटनेस जिंदाबाद.